सध्या देशात वातावरण आहे ते नोटाबंदीचं। त्याचीच चर्चा, एटीएम बाहेर रांगा, बँकेत तोबा गर्दी, पण सरकार यावर थांबणार नाहीये। नोटाबंदीचं हे केवळ पहिलं पाऊल होतं हे निश्चित, पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्यावर आणखी गदा येणार आहे। अनेक करांबरोबरच त्यांच्यावर प्रधानमंत्री गरीब कल्याण अधिभार लावणार आहे। सरकार आयकर कायद्यात बदल करणार आहे असं वृत्त आहे। पाहूयात नेमकी काय आहे ही योजना। जर तुम्ही स्वतःहून काळा पैसा घोषित केलात तर गणित असं असेल, अघोषित उत्पन्नावर 30% कर, या कराबरोबरच कराच्या 33% रक्कम अधिभार म्हणून घेतली जाईल। या अधिभाराचं नाव असेल प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अधिभार। या अघोषित उत्पन्नावर 10% दंडही आकारला जाईल। त्यामुळे यानं एकूण कर होतो जवळपास 50%। उत्पन्नाची 25% रक्कम 4 वर्षांसाठी सरकारकडे जमा राहील। याची उदाहरण आपण पाहूयात। समजा अघोषित मिळकत आहे 100 कोटी, तर त्यावर 30% कर म्हणजे 30 कोटी रुपये। या 30 कोटीच्या 33% म्हणजे जवळपास 10 कोटी रुपये। 100 कोटींवर 10% दंड म्हणजे 10 कोटी। उत्पन्नाची 25% रक्कम 4 वर्ष काढता येणार नाहीये, म्हणजे 25 कोटी। आता कर 50 कोटी आणि सरकारकडे 25 कोटी जमा, म्हणजे हातात येणार 100 पैकी फक्त 25 कोटी। बरं, हे झालं स्वतःहून काळा पैसा घोषित केला तर। सरकारनं अघोषित मिळकत पकडली तर कर जास्त आहे, त्याचाही आढावा आपण घेऊया। एकूण उत्पन्नाच्या 60% कर असेल। या 60% कराच्या रकमेत 25% प्रधानमंत्री गरीब योजना अधिभार असणार आहे, म्हणजे अघोषित उत्पन्नामधून फक्त 25% तुमच्याकडे उरतील। या अधिभारामधून जो निधी गोळा होईल तो आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शिक्षण योजनांसाठी वापरला जाईल। हे करण्यासाठी मूळ आयकर कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे। एकूणच 2014 साली भाजपनं काळा पैसा समूळ नष्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याच दिशेनं हे आणखीन एक पाऊल दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।